हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, आज वार आहे रविवार आणि दुपारची वेळ आहे. तर इथे आम्ही निघालो आहोत स्टेशनला. तर हे बघा, वैभवदादाची सायकल. एकच वर्ष झालं आहे त्याला, पण पूर्ण सायकलीची वाट लागलेली आहे. आणि त्यांनी म्हणजे पूर्ण काय काय ते बिघडावून ठेवलेलं आहे. भरपूर काम आहे. आता जर रिपेरिंगला दिलं तर ना भरपूर काम निघाल त्याचं. तर आता निघालो आहे आम्ही स्टेशनला, कारण की थोडंफार सामान पण आणायचं होतं आणि त्यानंतर भाजीपाला एक हप्त्याभराचा. आता नवीन फ्रीज घेतलं आहे म्हणल्यावरती काय एक हप्त्याचा भाजीपाला एकदम घेतला तर काय हरकत नाही. तर एवढे दिवस फ्रीजचा प्रॉब्लेम होता त्यामुळं घेत नव्हतो. तर आता मार्टमधून जे काही सामान घ्यायचं होतं, बाजरीचं पीठ, झालं तर तेलाचं एक पॅकेट आणि थोडंफार बिस्किट वगैरे हे सगळं घेतलं सामान. आणि त्यानंतर आता निघालो आहे आम्ही भाजीपाला घेण्यासाठी. तर भाजीपाला वगैरे घेतला, एक हप्त्याभराचा भाजीपाला घेतला. त्यानंतर इथे थांबलो होतो. तर भर दुपार झालेली होती, कडाक्याचं ऊन होतं आणि त्यामध्ये इथे हे फाटक हे झालं होतं, बंद झालं होतं. आणि लगातार 3-4 ट्रेन येत जात असं होत्या. 3-4 ट्रेन क्रॉस केल्याच्या नंतर मग आम्ही फायनली आलो घरी. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग सगळेजण झोपले होते आणि मी माझी कामं करत होते. तर मला ना जेवणाची जी भांडी होती ते घासायचं काम माझं चालू होतं आणि तेवढ्यात ना फिल्टरवाला आला. तर ते फिल्टर चेंज करायचं असतं ना. तर आम्ही मगाशी गेलो होतो स्टेशनला. तर येता येता साहेबांनी ते फिल्टरवाल्याला सांगितलं की आमचं फिल्टर चेंज करायचं आहे आणि या. तर ते दादा अचानकच घरी आले आणि माझं अर्ध्यातूनच ते भांडे वगैरे घासायचं राहून गेलं. तर चालू आहे फिल्टर चेंज करणं. तोपर्यंत मी हे काही जे भाज्या आणल्या होत्या ते साफ करून घेते. तर हे बघा, जे जुनंवालं फिल्टरचं होतं ना ते काढून टाकलं आणि आता नवीनवालं चेंज केलं. कारण की साहेब बोलतात की म्हणजे पाण्याशी जर कॉम्प्रोमाइज केलं ना तर तब्येतीवर परिणाम होत असतो. तर बोरिंगचं पाणी आहे ना, त्यामुळं शुद्ध पाणीच पिलं पाहिजे, नाहीतर ना कावीळ वगैरे होण्याची शक्यता असते, मूतखडा वगैरे होण्याची शक्यता असते. त्यामुळं ना फिल्टर मात्र चेंज करायला ते म्हणजे विसरत नाहीत. तर हे बघा, हे भाजीपाला आणलेला आहे आम्ही एक हप्त्याभराचा. तर पालक, वाटाणे, कांदे, टोमॅटो, वांगा, शिमला मिरची, गाजर आणि हे हे हिरवे वाटाणे आहेत आणि ही कांद्याची पात आणि त्याचसोबत ना मशरूम आणलं होतं मी. तर हे ना पाव किलो मशरूम आहे 50 रुपयाचं. तर म्हणजे ना एकदा साहेबांनी मिक्स भाजी घेतली होती हॉटेलमधून. तर त्या भाजीमध्ये मशरूम होतं आणि ते ना खूप टेस्टी लागलं मला. त्यामुळं मी त्या दिवशीपासून म्हणत होते की आपण एकदा मशरूम आणूया, मशरूम आणूया. तर मग ना आज फायनली मला ते दिसलं, म्हणजे भाजी घेताना पॅकेट दिसलं मशरूमचं. मग मी साहेबांना घ्यायला सांगितलं मशरूम. साहेबांचं कसं आहे की कुठलीही भाजी नवीन असली ना ते खाणार नाहीत असं असतं त्यांचं. त्यांना जर कदाचित कुठली भाजी आवडली तर खातात, नाही तर नाही खात असं असतं. त्यामुळं ना ते तर काही खाणार नाहीत. मग आम्हा तिघांसाठीच ते मशरूमची भाजी बनवावी लागेल. तर आता इथे घरी आल्या आल्या ना मी अगोदर हे सगळे भाजीपाला जे काही आणलं होतं, यामध्ये पालेभाज्या वगैरे जे काही असतात त्या नीट करूनच ठेवलेल्या बऱ्या लगेच. कारण की असंच ठेवून दिलं ना, मग जर त्याच्यामध्ये जर ओलसरपणा असेल आणि काही चिखल वगैरे थोडंफार असेल ना, तर मग ते भाज्या पूर्णपणे सडून जातात. त्यामुळं ना पालेभाज्या जे काही आहेत त्या मी पटापट नीट करून त्यानंतर धुवून स्वच्छ सुकवून ठेवते. आणि नंतर मग डायरेक्टली आपल्याला जेव्हा यूज करायचं असेल त्या त्या टायमाला डायरेक्टली कटिंग करून डायरेक्टली यूज करता येतं. आणि ही जी कांद्याची पात आहे ना, कांद्याच्या पातीचं जे ते कांदा आणि हे व्हाईट काही ग्रीनवालं आणि ते मोठा कांदा याच्यामधला जो भाग असतो ना सफेदवाला, तो म्हणजे फ्राईड राईस वगैरे बनवण्यासाठी यूज करायचा आहे. त्यामुळं अनुताईचं चाललं होतं की मम्मी ते वाला फेकून देऊ नको. म्हणजे घरामधला आपला साधा भात असतो ना त्याला म्हणजे फ्राईड राईस बनवायचं होतं त्याच तांदळाने आणि त्यासाठी ते यूजमध्ये येईल. त्यामुळं तिचं चालू होतं फेकू नको, फेकू नको. आणि असं पण मी ना हे कांदे फेकत नाहीत. म्हणजे हे कांद्याची पात आणली ना तर हे जे बारीक बारीक कोवळे कोवळे कांदे असतात ना ते तसंच ठेवते मी. असं जेवताना वगैरे खायला छान लागतात ते कांदे. त्यामुळे मी काही फेकत नाहीत ते कांदे. तर आता इथे चालू होतं माझं भाजी साफ करणं आणि तिघंजणं बसले होते पिक्चर बघत.
तर संडे असला की आमचं दिवसभर हे चालू असतं पिक्चर बघणं वगैरे. तर हे बघा इथे एका डब्यामध्ये मी मिरच्या सगळ्या भरून ठेवलेल्या आहेत, एका डब्यामध्ये वाटाणे सगळ्या शेंगा सोलून ठेवल्या, त्यानंतर कांद्याची पात पण सोलून ठेवली, पालक पण निवडून व्यवस्थित ठेवली. आणि आता हे जे बाकीच्या उरलेल्या भाज्या आहेत ना, फळभाज्या त्या धुवून घ्यायच्या आहेत. तर आता हे सगळं मी व्यवस्थित करते. हे बघा इथे चाललेलं आहे झोपी, म्हणजे झोपी म्हणजे पिक्चर बघत बघत पडलेले आहेत सगळेजण. आणि त्याचबरोबर हे बघा हे सामान मी मार्टमधून आणलेलं आहे. तर हे बिस्किट होतं, मग ते पतंजली मिल्क बिस्किट असतं ना, ते छान लागतं क्रीमवालं, त्यामुळं मी एक मोठं पॅकेट आणलं ते. आणि मुलांना हे मोनॅको आवडतं त्यामुळे त्यांच्यासाठी ते आणलं. आणि हे बघा तेल एक पॅकेट आणलं. महिन्याला म्हणजे आम्हाला 5 पॅकेट तेल लागतं, पण आम्ही 4च आणलं होतं. आणि हे ना पनीर, तर पनीर पण बनवावं एखाद्या दिवशी, म्हणजे एक हप्त्याभराची पूर्ण एक एक दिवसाला एक एक भाजी जरी बनवली तरी हप्त्याभराची भाजी पूर्ण झालेली आहे. आणि पनीरचं ना हे पॅकेट जे आहे ते 105 रुपयाचं आहे. असं आपण दुकानातून नॉर्मली घ्यायला गेलं ना तर किती 90 रुपयाला पाव किलो भेटतं पनीर. पण हे पॅकेट होतं आणि त्यामुळं ते थोडंसं महाग होतं. आणि त्यानंतर ना हे काय गं बाई चीज आणलं होतं, तर 4 पॅकेट आणले होते मी. तर एक पॅकेट तिथंच कुठंतरी पडलं वाटतं, मी खायला पण काढलं होतं ते. तर आता हे सगळं सामान व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. आणि ते बिल बघा किती झालेलं आहे, 515 रुपये. तर आता थोड्या दिवसाच्या नंतर लगेच रॅशन भरायचं आहे 1 तारखेला, पण तोपर्यंत हे थोडंसंच रॅशन भरलं तर एवढं मोठं बिल होतं याचं. म्हणजे किती महागाई झालेली आहे बघा, वाढलेली आहे महागाई. आणि साहेबांना मात्र मगाशी एकदम गार झोप लागली होती, चांगली झोप लागली होती. आणि मी पण म्हणलं आता डायरेक्टली त्यांना संध्याकाळीच उठवावं, कारण दळण वगैरे ठेवायला जायचं आहे त्यामुळं. तर संध्याकाळीच उठवावं, दिवसभर झोपले तर तेवढंच त्यांची हप्त्याची झोप होईल म्हणून विचार केले मी पण. पण ना ते फिल्टरवाला दादा जो आहे तो अचानकच आला आणि त्यामुळं त्यांना उठावं लागलं. आणि एकदाशी झोप मोड झाली की मग नंतर झोप लवकर लागत नाही असं होतं. त्यामुळं मग साहेब बोलले की ते सोफ्यावरतीच मी झोपतो, जर टी व्ही बघत बघत कदाचित झोप लागली तर पुन्हा, म्हणून ते इथं झोपले होते. आणि त्यानंतर मग मी ना माझी जी काही कामं होती, बाहेरचा जेवढा काही पसारा होता, भाज्या वगैरे हे ते सगळं उचलून आतमध्ये आणलं किचनमध्ये. आणि अगोदर हे किचनवरचा पहिलाच ढीग लागला होता भांड्याचा, तर हे अगोदर मी घासून घेते भांडे वगैरे. आणि म्हणजे मगाशीच मी जेवल्यास थोड्या वेळानं लगेच भांडे घासायला घेतले होते, पण अर्धे भांडे घासून झाले आणि ते फिल्टरवाले दादा आले त्यामुळं मग ते राहून गेलं भांडे घासायचं. तर आता हे काम केलं ना एकदाशी तर मग किचन जे आहे ते मोकळं होतं आणि मग ते भाज्या वगैरे सगळ्या धुवून घेता येतात त्याच्यावरती. नाहीतर किचनवरती एवढा भांड्याचा पसारा. आणि रविवार असला ना तर हे आमचं असं चालू असतं दिवसभर. असं इतर टायमाला आम्ही दोघीजणीच घरी असलो ना तर मग एवढा काही पसारा वगैरे दुपारच्या टायमाला नसतो. पण रविवार असला ना तर सकाळचा नाश्ता वेगळा, दुपारचं जेवण वेगळं, नंतर संध्याकाळचा नाश्ता वेगळा, हे असं चालू असतं रविवारी. म्हणजे इतर दिवसापेक्षा ना रविवारी भरपूर कामं असतात. त्यामुळं ना हे किचनमध्ये ना पसारा म्हणजे कितीही काढला, कितीही स्वच्छ केलं तरी हे पुन्हा पुन्हा भांड्याचा ढीग लागतच असतो इथे. त्यामुळं तर आता इथे स्वयंपाक बनवलेले पण भांडे होते आणि त्यानंतर तर जेवण केलेले ताटं वगैरे हे सगळंच होतं. तर आता हे सगळं मी क्लीन करून घेते. आणि ते ना भांडे घासून झाल्या झाल्या मी लगेच भांडे मांडणीला लावून घेतले. तर सुकवत वगैरे मी बसत नाही, म्हणजे असंच बास्केटमध्ये ठेवून भांडी सुकायची वाट बघत बसत नाही मी. डायरेक्टली घासल्या घासल्या धुतल्या धुतल्या लगेच मी मांडणीला लावून घेते, कारण की मांडणी म्हणजे जाळीची मांडणी आहे त्यामुळं तिथं ओली भांडी जरी ठेवली तरी सगळं पाणी निघून जातं त्यातलं. त्यामुळं मी लगेच भांडे सगळे मांडून घेतले. आणि त्यानंतर हे बास्केट पण आहे ना तर हे पण मी घासून स्वच्छ काढलं, तर एकदम छान दिसत होतं. स्वच्छ स्वच्छ जेवढं वस्तू स्वच्छ असतील ना घरातल्या तेवढ्या चांगल्या दिसत असतात. नाहीतर ना थोडंसं दुर्लक्ष झालं आणि वस्तू एखादी घाणेरडी जर दिसायला लागली ना नंतर ती यूज पण करायला आवडत नसते. तर आता इथे गॅस स्टोव जो आहे तो घासायचं बाकी होतं, ते घासून घेते.
आणि आपण गृहिणी असल्यामुळे ना आपल्याला रोजची एकच म्हणजे सारखीच कामं असतात. धुणं धुवायची, भांडी घासायची, लादी पुसायचं, झालं तर घरातली साफसफाई करायची, स्वयंपाक बनवायचा. हे सगळी कामं जी आहेत ही रोजची आपली ठरवलेलीच कामं असतात. त्यामुळं ना कधी-कधी आपल्याला कंटाळा वगैरे पण येतो कामं करण्याचा आणि म्हणजे बोर पण होतं, कधी काय होतं असं म्हणजे कंटाळा येतो. तर ना जर आपला कंटाळा घालवायचा असेल आणि आपल्याला जर आपल्या कामामध्ये इंटरेस्ट वाढवायचा असेल ना, तर घरामध्ये छोटे-मोठे काहीतरी बदल करावे लागतात. भलं ते काहीतरी वस्तू इकडच्या तिकडं, तिकडच्या इकडं असं करून का होईना किंवा एखादी छोटीशी नवीन वस्तू घेऊन का होईना किंवा काहीतरी असंही करून ना आपल्या घरामधला आपल्या कामाचा आपला इंटरेस्ट आपण स्वतःच वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मी ना तसंच इथे केलेलं आहे. तर तुम्हाला थोड्या वेळाने मी दाखवते की काय केलं आहे ते. तर अगोदर हे जे फळभाज्या वगैरे होत्या हे मी बास्केटमध्ये टाकते धुवायला आणि बाकी कांदे जे होते ना कांदे मी ह्याच्यामध्ये जे कांद्याची जाळी आहे त्याच्यामध्ये टाकते. आता हे जे उरलेलं आहे हे सगळे कांदेच आहेत आता. तर हे कांद्याच्या जाळीमध्ये टाकून घेते. बाकी हे जे भाज्या होत्या ह्याला रगडून एकदम घासून हे करते आणि एकदाशी धुवून ठेवलं ना त्यानंतर मग मुलं कधीही गाजर वगैरे असं खाऊ शकतात आणि गाजर वगैरे न धुता जर आपण ठेवलं तर मग ते मुलं धुवायचा कंटाळा करतात आणि हे ते त्याच्यामुळं ते गाजर असंच राहून जातं खाण्याचं. पण जर धुवून एकदाशी ठेवलं ना काकडी गाजर वगैरे हे असं तर मग येता जाता त्यांच्या लक्षात आलं की ते खात असतात तसं. तर ना हे सगळं करण्यामध्ये झालं तर घरात साफसफाई करण्यामध्ये संध्याकाळ झाली आणि आता इथे मला दळण ठेवायला जायचं होतं. तर निघाले होते दळण ठेवायला. तर बघा 6 वाजलेले आहेत संध्याकाळच्या आणि आता दळण ठेवतो म्हणजे 7:00-7:30पर्यंत दळण भेटेल आणि यांचं काय होत नव्हतं लवकर. आणि ते बघा गावात जाण्याचा रस्ता किती डेंजर आहे. तर सगळं ना दोन्ही साईडनी असं गवत आहे मोठं-मोठं आणि त्यातून रोड केलेला आहे. त्यामुळं म्हणजे आता आपल्याला तर कधीतरी जावं लागतं. पण मेन जे मूळ रहिवासी आहेत गावचे तर त्यांना किती तकलीफ होत असेल आणि वरून हे असे बिबट्याची अफवा वगैरे कधी अफवा कधी काय तर हे जर असलं तर किती त्रास होईल त्यांना. तर दळण वगैरे ठेवून झाल्याच्या नंतर आम्ही आलो घरी आणि आता मला पालक बनवायची होती भाजीला आणि त्यासाठी मी इथे ना 2 वाट्या डाळ टाकली रेग्युलरची आपली तुरी डाळ आणि त्यानंतर पाणी टाकलं, टोमॅटो टाकलं आणि त्यानंतर आता हे धुवून स्वच्छ ठेवलेली जी पालक होती त्याला मी कट करून याच्यामध्ये टाकणार आहे डाळीमध्येच. आणि मी म्हणजे पालक कशा पद्धतीने बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते. बाकी सगळ्यांना तर माहितीच असेल की पालक कशी बनवायची. आपापली पद्धत वेगळी असते सगळ्यांची. त्यामुळं मी कशा पद्धतीने बनवते हे तुमच्यासोबत मी शेअर करते. तर पालक अगोदरच मी धुवून ठेवली होती त्यामुळं कट करायला हरकत नव्हती आणि म्हणजे एकदाशी कट केली की त्यानंतर जर पालक धुतली की मग त्यातलं जे काही मेन पोषण तत्व असतं ते सगळं निघून जात असतं. कुठलीही पालेभाजी म्हणा त्यातली. तर धुवायच्या अगोदर कधीच कट नाही करायची भाजी. तर आता साहेबांचं चाललं होतं की पालकची भजी बनव म्हणून. पण भजी असं नॉर्मल कांद्याची भजी बनवता येईल कांदा मिरची वगैरे टाकून. पालकची भजी बनवण्यापेक्षा पालकची भाजीच बनवते असं मी बोलले. कारण की भाजी बनवलं ना तर मग सगळेजण आवडीने खातात आणि भजी बनवलं की मग मुलं जास्ती खात नाहीत भजी. ते फक्त साहेबांनाच आवडतं तेवढे. त्यामुळे इथे मी पालकची भाजी बनवते आणि आज ना संडे होता तरीसुद्धा आम्ही नॉनव्हेज वगैरे काहीच आणलं नव्हतं. कारण की काल सॅटर्डेलाच मच्छी आणली होती आणि त्याची ग्रेव्ही वगैरे खाल्ली सकाळपर्यंत साहेबांनी. त्यामुळं ते नॉनव्हेज वगैरे आणायचा राहूनच गेलं. आणि एखादा संडे असं बिगर नॉनव्हेजचं, बिगर बिर्याणीचं झालं ना, तर थोडंसं वेगळंच वाटतं. तर इथे ना दुपारी धुतलेली जी भाजी होती, त्याचं पाणी पूर्ण गळून गेलं होतं. तर किचन काउंटरवरतीच होती एवढ्या वेळ. तर आता मी बाहेर आणून ठेवली ती भाजी, कारण की फॅनच्या हवेला थोडंसं स्वच्छ सुकून जाईल. आणि त्यानंतर ना मग किचनवरचा पसारा बाहेर गेला आणि मग इथे मी पटकन भाकरी बनवून घेते. 2च भाकरी बनवायच्या होत्या
आणि त्यानंतर ना मग आम्हाला जायचं होतं दळण आणायला. तर मग मी विचार केला की दळण आणल्याच्या नंतर मग थोडंफार का होईना थकल्यासारखं होतं. म्हणजे बाहेरून आलं ना मग थकल्यासारखं वाटतं. त्यामुळे लगे हात पटकन आपलं पालक शिजते तोपर्यंत 2 भाकरी टाकून घ्याव्या. कारण की आता साहेब बोलत होते की खिचडी बनवा म्हणून संध्याकाळच्या टायमाला. पण त्यांना भात वगैरे खायला नको म्हणलं आहे ना डॉक्टरांनी. मग त्यामुळं कशाला उगाच खिचडी वगैरे बनवायची. म्हणून मग मी इथे पालकची भाजी, भाकरी आणि भजी वगैरे बनवते म्हणून सांगितलं त्यांना. तर आता इथे पटकन 2 भाकरी टाकल्या की मग तिकडून दळण घेऊन येईपर्यंत कुकर पण थंड होतो. मग फोडणी देता येतं डायरेक्टली आणि भात वगैरे बनवता येतं. आणि मी तुम्हाला मगाशी म्हणाले होते की किचनमध्ये मी छोटासा बदल केलेला आहे. तर काय बदल केलेला आहे हे तुम्हाला ना पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर असं एकदम मोठी अपेक्षा ठेवू नका. मी काही जास्ती मोठा बदल केलेला नाही. फक्त थोडंसं काहीतरी इकडची वस्तू तिकडे, तिकडची वस्तू इकडे असं म्हणजे माझं चालू असतं नेहमीचंच. कारण की त्यामुळंच ना कामाचा इंटरेस्ट वाढत असतो. थोडंसं म्हणजे वस्तूंची अदलाबदली केली, इकडची तिकडे जागा केली, तर मग ना काम करायला बोर वाटत नाही किचनमध्ये किंवा घरामध्ये पूर्ण. तर आता इथे माझ्या भाकरी बनवून झालेल्या आहेत. 2च भाकरी बनवायच्या होत्या, त्या झालेल्या आहेत बनवून आणि भाजी पण शिजलेली आहे. तर आता फक्त भाजीला फोडणी द्यायची आणि भात बनवायचा बाकी आहे. तर अगोदर आम्ही दळण घेऊन येतो, कारण की जसं जसं जास्ती उशीर होईल ना तसं तसं मग आणि ते चक्कीवाले दादा जे आहेत ना त्यांनी सांगितलं आहे की ते 8च्या अगोदर चक्की बंद करून जातात. कारण हे आजकालचं हे भयानक वातावरण आहे त्यामुळं जास्ती वेळ ते चक्की वगैरे उघडी ठेवत नाहीत. तर हे बघा फ्रेंड्स, आमचा आजचा डिनर हा होता. तर आम्ही ना दळण घेऊन येईपर्यंत अनुताईने ते भाजी पण तयार केली आणि भजी पण बनवत होती ती. हे बघा, तर करते ती मनाने, तिच्या मनामध्ये आलं ना तर करते कधी कधी असं कामं. तर पालकची भाजी पण बनवली, भजी पण बनवली, टेस्टी झालं होतं दोन्ही पण आणि भात पण बनवला तिने. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.